नमस्कार मित्रांनो, गणेश जंकडवाड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत केस गळतीसाठी रामबाण उपाय, म्हणजे चांगला एक नंबरचा घरचा तेल आणि पूर्ण वनस्पतीने बनवलेला तेल। तर त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत हे आहे त्रिफला चूर्ण, जे की आवळा, हरडे आणि बहेडा हे असं त्रिफला चूर्ण आहे। हे एक 20 ग्राम आहे। हळद आहे 10 ग्राम, त्याच्यानंतर भृंगराज आहे, त्यानंतर अमरवेल आहे, त्याच्यानंतर वडाची जी दाढी असते वडाची दाढी आहे, त्याच्यानंतर जैतून तेल आहे आणि पॅराशूट ऑइल आहे, जे की 100 ग्राम आहेत, 100 ml आहेत। त्याच्यानंतर हे गणेरीचे फूल, जे घंटी फूल म्हणतात आपण, गणपतीला आवडणारे फूल, ह्याच्यात ही जे घंटी आहे ही आपल्याला कट करून काढून टाकायची आहे आणि बाकी हे सगळं टाकायचं आहे। तर मित्रांनो, हे आपलं सर्व साहित्य जमलेलं आहे। तर आपण अशा पद्धतीने ह्याचे बारीक तुकडे करून आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। हे अमरवेल आहे। अमरवेलचे भरपूर फायदे आहेत, जे की स्वतःचं अस्तित्व तिचं ते दुसऱ्यावर निर्भर असते, म्हणून हिला अमरवेल म्हणलेलं आहे। आणि ह्याचे फायदे एवढे की केस असे एकदम दाट व जाड अशी केस होतात त्याच्याने। तर हे आपण टाकून घेतलं ह्याच्यामध्ये। आणि हे आहे आपलं भृंगराज, हे पण टाकून घेतलंय। हे आपण अगोदरच टाकलं होतं, जे की वडाची दाढी म्हणतात, 20 ग्राम। त्यानंतर हे घंटी फूल आहेत, आपण घंटी फूलचे हे घंटी कट करून टाकणार आहेत आणि फक्त हे कळ्या तेवढे टाकणार आहे त्याच्यामध्ये। एक गणेरीचे फुले आहेत, हे सर्व फूल टाकून झाल्याच्या नंतर हे जे आपण कुठलेला पावडर घेतला होता, जे की आपल्याला ओलं भेटलं नाही म्हणून आपण हे असं घेतलंय। तर हे आपण एकेकाने टाकून घेऊया सगळं। अगोदर जाईल ही हळद, हे आहे त्रिफला, जे की आवळे, हरडे आणि बहेडा यांचं 3 संमिश्रण आहे, जे की 3च्या अनुपातमध्ये घ्यायचं आहे। बहेडा 100 ग्राम, हरडे 200 ग्राम, आवळे 300 ग्राम, हे अशा अनुपातमध्ये घ्यायचं आहे। आणि हे सर्व हे आपण याच्यामध्ये एका मिश्रित करून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण हे तेल टाकून घेत आहोत, जे की आपण खोबऱ्याचं तेल म्हणतो, पॅराशूट ऑइल। हे थंडीमुळे थोडंसं घट्ट झालेलं आहे। त्यानंतर आहे हे जैतून तेल, 100 ml आहे हे पण।